नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 8मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील 1000 असे महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच विचारतात. 1 ते भाग क्रमांक 7पर्यंत आपण आधी जे महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केले आहेत ते तुम्ही नक्कीच पहा. आज पाहूयात आपण भाग क्रमांक 8मध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहेत ते. संगमेश्वर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? प्रवरा नदीकाठी. भंडारदरा विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? 55 सेंटीमीटर. अहमदनगर जिल्हा कोणत्या खोऱ्यात वसलेला आहे? गोदावरी. निळवंडे धरण कोणत्या नदीवरती बांधलेले आहे? अहमदनगर. निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधलेले आहे मित्रांनो? ते अहमदनगर आहे. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव. वरणगाव संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. चाळीसगाव धुळे ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? जळगाव. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? जळगाव या ठिकाणी. जळगाव जिल्ह्यातील सरासरी किती पाऊस पडतो? 74 सेंटीमीटर. जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? 74 सेंटीमीटर. पश्चिम खानदेश म्हणजेच आत्ताचा कोणता जिल्हा? धुळे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नंदुरबार. कोणत्या नदीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्हा वसलेला आहे? तापी. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण किती टक्के आहे? 50%. आणि याच जिल्ह्यास आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखलेही जाते. धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? सुरत नागपूर. भुसावळ हे रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. जळगाव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? धुळे ते कोलकाता. जळगाव जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे? तापी. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते ती कोणती? तापी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. महाराष्ट्र चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी कोणत्या जिल्ह्यास म्हणून ओळखतात? नाशिक. सिन्नर कशासाठी प्रसिद्ध आहे? विडी बनवण्याचा उद्योग. नाशिक जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? 100 सेंटीमीटर. सिक्युरिटी प्रेस कुठे आहे? नाशिक. नेवासे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. श्रीरामपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? मोसमी उत्पादनासाठी. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? प्रवरानगर. प्रवरा नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? माफ करा, कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे. रेहुकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात सीमेवरून जाते? नगर व पुणे. नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी किती किलोमीटरपर्यंत वाहते? 58 किलोमीटरपर्यंत. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या पर्वतरांगेस काय म्हणून ओळखतात? तोरणमाळचे पठार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात. जळगावला पूर्वी काय म्हणत असे? पूर्व खानदेश. राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरणीसाठी प्रसिद्ध आहे? मालेगाव. पितांबरीसाठी प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील गाव कोणते? येवले. नांदूरमध्ये मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. आरमोड कोअर सेंटर कोठे आहे? अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. पोखरी विष्णुक वीज प्रकल्प कोठे आहे? भुसावळ. मुंबई हावडा ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? जळगाव. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? पहिला. कोणता जिल्हा रस्त्याच्या मार्गाने गुजरात व मध्य प्रदेश राज्यांशी जोडला गेला? नंदुरबार. 6व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? धुळे ते नागपूर. मुंबई आग्रा हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो? धुळे जिल्ह्यातून. सुरत धुळे ते नागपूर हा महामार्ग कोणत्या क्रमांकाचा आहे? क्रमांक 6. राजवाडे वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? धुळे. अस्तब्बा शिखर कशासाठी प्रसिद्ध आहे?
मातांचे निवास. अश्वत्थामाचे निवास. पोलीस उपनिरीक्षण प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 कोठून कोठे जातो? पुणे ते नाशिक. महाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? असे 2 महामार्ग आहेत मित्रांनो. पहिला म्हणजे पुणे ते नाशिक क्रमांक 50 आणि धुळे ते सोलापूर क्रमांक 211. नाशिक जिल्ह्यात कांदाहून केंद्र शहराकडे म्हणजे कांदाहून केंद्र शहरकडे कोणत्या ठिकाणी आहे? लिफाड व लासनगाव या ठिकाणी. चलनी नोटा व पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कुठे आहे? नाशिक. ओझर कशासाठी प्रसिद्ध आहे? संरक्षण साहित्य निर्मितीसाठी. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 9 मध्ये. तोपर्यंत महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा, कारण की ही सिरीज तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक, तलाठी किंवा ग्रामरक्षक आणि महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये यातील काही प्रश्न नक्कीच हमखास विचारतील. त्याकरिता भाग क्रमांक 9 पाहायला विसरू नका आणि याआधीही भाग क्रमांक 1 ते 8 अपलोड केले आहेत तेही पाहायला विसरू नका. आणि महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो.